आल्या गेल्या झडपी वाटे, बहुखेचरीचे रान, जाता वेडे होय मन. तिथे जाऊ नका कोणी. इथून मागे गेला असाल पण इथून पुढे पंढरीला जाऊ मी नाही म्हणते, तुकाराम महाराज म्हणतात तिथे जाऊ नका कोणी, का गेले नाही आले परतोनी. बहुखेचरीचे रान, जाता वेडे होय मन. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. बहुखेचरीचे रान, जाता वेडे होय मन. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासे आपुलिया. जयांचे केली आस्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. जया जयने आठवे, शब्दसृष्टी अंगवे. सारस्वत आघवे जिव्हेसे, वक्तृत्व गोडपणे. अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरांसी. भावाचे अवतरण, अवतरविती खूण. हाताचडे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय. जय हृदय गिवसोनी ठाय, तैवडे भाग्य होय उन्मेषासे. ते नमस्कारोणी आता. पैल मेरूच्या शिखरी, एक योगी निराकारी. मुद्रा लावोनी खेचरी, प्राणायामी बैसलासे. तेनी सांडियली माया, तेजियली कंथा काया. मन गेले विलया, ब्रह्मानंदा माझारी. अनुहात ध्वनीनाद, तो पावला परमपद. उन्मनी तुर्या विनोदे, छंदे छंदे डोलतसे. ज्ञान गोदावरीच्या तीरी, स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाच्या अंतरी, दत्तात्रय योगिया गुरुदेव दत्त. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. बहुखेचरीचे रान, जाता वेडे होय मन. प्रस्तुत प्राप्त स्थळी तरुण दत्त मंडळ, दत्त भजनी मंडळ, दत्त महिला भजनी मंडळ आणि दिगंबर प्रतिष्ठान. योगायोगाने कीर्तनकाराचंही नावही दिगंबरच आहे. ह्या सगळ्यांच्या आयोजनातर्फे सुंदर असा छोटेखानी पण टुमदार आणि एक कौटुंबिक वातावरणामध्ये हा सप्ताह दरवर्षी पाहायला मिळतो. आजचा दिवस, आज कार्तिक यात्रा आहे पंढरपूरची. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. पांडुरंग सांगतात आषाढीला आणि कार्तिकीला मला विसरू नका. या दोन मोठ्या वाऱ्या आहेत वारकऱ्यांच्या. आषाढी तशा 4 वाऱ्या आहेत, माघ सुद्धा वारी आहे की नाही. कोणती कोणती? आषाढी, कार्तिक, माघ आणि चैत्र. पण ह्या 2 मोठ्या वाऱ्या आहेत आणि यात्रा भरलेली आहे. ज्या आपल्याला कोणाला जायला जमलं नाही, आज आपण इथे तो आनंद उत्सव साजरा करूया, त्या पांडुरंगाचं वर्णन करून. म्हणून त्याचं काही वर्णन करावं म्हणून हा अभंग इथे सेवेला घेतलेला आहे. अभंग पूर्ण पाठ नसला तरी पहिलं चरण प्रत्येकाचं पाठ आहे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. अभंगाचा सरळ अर्थ मंडळी सांगून घेतो. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा राय आपल्या लाडक्या पांडुरंगाला भूत म्हणून संबोधित करतायत.
का हे पंढरीचं जे भूत आहे ना, हे लहान सहान भूत नाही, हे मोठं भूत आहे म्हणतात. मोठं हे पंढरीचं मोठं भूत काय करतं, पंढरीला जे गेले आणि पंढरीहून आले, अशा पंढरीला गेलेल्यांना आणि पंढरीहून जे आले त्यांना, त्या दोघांना इथे झडपतं. हा, जाता येता झडपी वाटे. मग तिथे ते एकच भूत आहे का? नाही. बहुखेचरीचे रान. अरे तू विकोचा एक राऊंड दे, गेन दे मला, गेन. मोखेचरीचे रान जादा वेडे होय मन. तिथे गेलं की मन वेडं होतं, कारण पंढरी ही खेचरीचं रान आहे. खेचरीचं रान म्हणजे हा मराठी भाषेतला शब्द आहे, पण जुना शब्द आहे. आता मराठी भाषा अशी कमी कमी होत चालली. येताना आमची चर्चा झाली, हे मिठे महाराज म्हणाले काय आहे, लोकांना इंग्रजी शब्दाचा भरणा केला ना, मग त्यांना वाटतं आपण क्वालिफाईड आहे, जरा स्टँडर्ड आहे असं वाटतं, आहे का नाही? तर ती चुकीची समजूत आहे. त्यामुळे आपले मराठीतले बरेचसे शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, झालेत. आता नवीन पोरांना यांना जर विचारलं पांदी कशाला म्हणतात, तर पांदी पाणीने जा म्हटल्यावर काय कळणार यांना पांदीने जा? थारोळ कळेल का? नाडा कळेल का? मोठेचा पाखाल कळेल का? हे शब्द आपण नामशेष केले आपल्या बोली भाषेत न ठेवल्यामुळे. आपल्याला वाटतं ते इंग्रजी शब्दामध्ये घुसवले म्हणजे आपण फार जरा असे व्यवस्थित छाप पडेल व्यक्तिमत्व. चुकीचा गैरसमज. मराठी सारखी भाषा, रसमय भाषा जगाच्या पाठीवर कोणतीच नाही. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवेल. माऊली म्हणतात की अमृताला सुद्धा मी माझ्या मराठी भाषेने लाजवायला लावली, त्याला पैजे जे जिंकी निक्की रस भरी ती मराठी करेल. अरे राऊंड दे विकोचा, एक राऊंड दे, छोटासा आहे, तू गेन नाही दिली. तर ही मराठी भाषा, त्यातला हा जुना शब्द आहे, बहुखेचरीचे रान. खेचरीचं रान म्हणजे जिथे एका वेळी अनेक भूतांचा संचार असतो त्याला खेचरीचं रान म्हणतात. जिथे एका वेळी अनेक भूत असतात. मग ही पंढरी आहे ना, भूतांनी भरलेलं रान आहे. तुकोबाराय म्हणतायत खेचरीचं रान आहे. तिथे जाऊ नका कोणी, त्या खेचरीच्या रानात जाऊ नका. या भूतांनी भरलेल्या रानात. सांगू का पटकन, घड्याळ पुढे चाललंय. रान हा जुना शब्द आहे. मराठी भाषेच्या ऱ्हासाला आता नाही, 16-17 वर्षापूर्वीच ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. आम्ही यांच्या मावळामध्ये, तिकडे भडवली वगैरे जी गाव आहे आतमध्ये डोंगरात गेलो होतो कीर्तनाला. त्याला झाली 17-18 वर्षापेक्षा जास्ती वर्ष झाली असे, 17-18. पूर्वी आम्ही एसटीतून प्रवास करायचो. मुक्कामाची एसटी होती. कीर्तन करून दुसऱ्या दिवशी नाश्ता वगैरे करून त्या गावापासून साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावर त्या फाट्यावर आलो आम्ही. तिथून काही वाहन मिळालं तर मिळालं. मग ती म्हातारी होती माझ्या अगोदर तिथं उभी, ती कमरेत वाकलेली जखड म्हातारी, 75 वर्षाची असेल. मी गेलो तिथे, काय बुवा आळंदीला चालले का म्हटलं हो. आज मी गाडीची वाट पाहत बसतो. आता ती माझ्या अगोदर वाट पाहत होती. मी आल्यानंतर पाऊण तास झाला, काही गाडीच येईना आम्हाला. दोघेही आम्ही वाट पाहतो, पाऊण तास झाला. नंतर एक टेम्पो आला. आम्ही फार जीवानिशी त्याला हात दाखवले की थांबव थांबव थांबव, पण तो आला आणि धडधड करत निघून गेला. ती म्हातारी काय म्हटली माहितीये का, वाकलेली म्हातारी, ती म्हटली मुडदा आला तसा यमटी गेला. यमटी हा शब्द आहे ना सज्जनो, त्याची यम आणि टी हा शब्द नाही आहे. त्याची सुरुवात ई पासून होते, EMPTY, बरोबर ना. एमटी म्हणजे रिकाम, एमटी म्हणजे मोकळं. मी म्हणतो ही म्हातारी कशी काय इंग्लिश हानती राव, हिला कसा एवढा अवघड शब्द माहिती. तर तिची नातवंड तिने कॉन्व्हेंट शाळेत टाकली होती, तर इंग्रजी शाळेत. त्याच्यामुळं ऱ्हास, लय मोठा ऱ्हास झालाय. ख्रिश्चनांच्या शाळेत, त्या कॉन्व्हेंट शाळेत टाकून आपली संस्कृती विसरतात पोरं. आणि मग ती पोरं घरी येऊन इंग्रजी बोलायची, त्यांचे शब्द ऐकून ऐकून म्हातारी इंग्लिश बोलायला. मग मराठी कमकुवत होत चालली ना आपली. हे शब्द कमकुवत झाली, लक्षात घ्या. आपण जर केली ती कमकुवत, तर मराठी भाषा संपली तर संत वाङ्मय जाईल. संत वाङ्मय कळणार नाही. आणि संत वाङ्मय जर संपलं महाराष्ट्रातलं, तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला काहीच वेळ लागणार नाही.
अनाथ हुंदी पसरायची नाही. म्हणून मराठी भाषा टिकवली पाहिजे. आपण मराठीत शुद्ध अस्खलित मराठी बोललं, गावरान मराठी बोला, ती सुद्धा मराठीच आहे. एक प्रमाण भाषा आहे आणि आपली गावाकडची भाषा ती गावढळ नाही बरं का, ती सुद्धा मराठीच आहे आपली. ते शब्द सुद्धा आता फ्लॉकचं मराठी आख्यान सुरू आहे बघा, केवढा मोठा प्रतिसाद आहे त्याला. पुण्यामध्ये हजार रुपयाची तिकीटं काढून लोक ते फ्लॉक आख्यान ऐकायला जातात. सगळी जुनी संस्कृती त्यात दाखवलेली. ही संस्कृती आपल्याला पुढच्या पिढीला देता आली पाहिजे. भले त्यांनी टिकू नाही टिकू त्यांचा प्रश्न, पण आपण आपली संस्कृती, आपली मराठी भाषा, आपले आचार विचार, जुनी चाली रीत्या परंपरा पुढच्या पिढीला आपण समजून सांगायच्या. त्यांनी वागू न वागू, पण आपलं कर्तव्य आपण पूर्ण करायचं. तर आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. अभंगाचं दुसरं चरण. बहुखेचरीचे रान, ही पंढरी भूतांनी भरलेलं रान आहे. त्या पंढरीत फक्त विटेवरचं मोठंच भूत नाही, तर भरपूर भूत आहेत. त्या पांडुरंगाचं, त्या मोठ्या भूताचं दर्शन घेऊन आलात की पायरीमध्ये 15 भूत आहेत. या पंढरीच्या भूतांनी सगळ्यांना झडपलंय, पण त्या पंढरीच्या भूतालाही ज्याने झडपलं असं मोठं भूत पायरीत आहे. कोण? घाबरता काय? संत शिरोमणी नामदेव महाराज आहे ना. देवाला वेड केलं की नाही, अरे जेवण करताना नामा पाहिजे, भांडायला नामा पाहिजे, खेळायला हसायला रुसायला नामाच पाहिजे. नामाशिवाय करमत नाही. त्यालाही वेड करून टाकलं या भूताने. 14 आहेत तिथे, 15 जनाबाई धरून. पुन्हा खाली एक आहे चोखोबार आहे. गुरुवर्य प्रातस्मरे रामभाऊ राऊत महाराज म्हणतात, खाली ते एक हाडळ पसरलेली आहे, चंद्रभागा, असं त्यांची भाषा आहे. आता ते तितके प्रेमयुक्त अंत करणारे म्हणतात, आपला अधिकार नाही. अरे नका स्नान करू तिच्यात, ताप आला अंगात, अंग दुखते, नका स्नान करून डोळे भरून त्या मातेला पहा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा. तिथे तर मोठं शिरोमणी भूत आहे, भूतांचं शिरोमणी भूत उभं आहे. कोण? पात्रात भक्त पुंडली, भक्तराज पुंडली. अजून अशी कितीतरी भूत सांगता येतील. ती पंढरी हे भूतांनी भरलेलं रान आहे, रान. म्हणून काय होईल? जाता वेडे होय मन. तिथे गेलात का तुमचं मन वेडं होणार. म्हटले पंढरीला गेल्यावर त्या भूतांनी मन वेडं केलं, आमचं मन कसं काय वेडं होणार? अहो म्हटले, तुम्ही पंढरीला येण्याच्या अगोदर प्रपंचामध्ये जे विषयाचं सुख उपभोगत होतात ते क्षणिक क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे, ज्याचा परिणाम अतीव दुःखाचा आहे. असं सुख उपभोगत होतात. पण पंढरीला गेलात त्या साधू संतांच्या समवेत तुम्हाला निर्भेळ आनंदाची प्राप्ती होईल, की ज्या आनंदाला किनारा नाही, त्या आनंद सागराला किनारा नाही, ती आनंदाची बरसात कधी ओसरणारी नाही. असा निर्भेळ आणि निरतिशय व्यापक आनंद एकसारखा उपभोगायला मिळाल्यानंतर तुमचं मन वेड नाही होणार का? काय हा आनंद आहे, काय हा आनंद आहे, काय त्या चिखलामध्ये पडलो होतो मी, तिथेच सुख शोधत होतो, काय हा आनंद आहे, आहे की नाही? आणि मग तुम्ही बेभान व्हा. ह्या आमच्या याचं नाव विसरतो मी, काकड्यामध्ये कशा उड्या मारतात ते मला व्हिडिओ दाखवले दादाने. काय आहे म्हणले, काय हे हा भूतानी झडपल्याचा प्रकार आहे. मला जसं त्या आनंदाने मनुष्य बेभान होऊन नाचतो तसं तुम्ही वेडे व्हाल. म्हणून महाराज म्हणतायत, जाता वेडे होय मन. म्हणून जाऊ नका पंढरीला, नका जाऊ. मी नाही म्हणत, महाराज म्हणतायत तिथे जाऊ नका कोणी, त्या पंढरीला जाऊ नका. तुम्ही म्हणाल पण इथून मागे गेलो त्याचं काय? इथून मागे गेला असाल ते गेला असाल, पण इथून पुढे जाऊ तुम्ही घाबरताय नका कोणी. का? गेले नाही आले परतोनी. जे पंढरीला गेले ते परत आले नाही हो. ते आले, त्यांचा देह आला, ते नाही आले. लक्षात येतंय ना? त्यांचा देह आला घरी, पण ते पूर्वीसारखे राहिले नाही. आता पुढे समजून सांगणार आहे. तुका पंढरीसी गेला. महाराजांना विचारलं, महाराज जे जे पंढरीला गेले ते परत आले नाही, असं कोणाचं वाचून सांगताय का ऐकून सांगताय का? तसा तुमचा अनुभव आहे? महाराज म्हणतायत, अनुभव आले अंगात या जगात येत असे. मी माझा अनुभव सांगतोय. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, बहुखेचरीचे रान. जादा वेडे होय मन. विठ्ठल
जगद्गुरु तुकोबाराय आपल्या लाडक्या इष्टदैवताला पांडुरंगाला, की ज्याच्यासाठी संसाराची राख रांगोळी केली त्यांनी, घरादारावरून नांगर फिरवला, ज्यांच्या मुलांना 8-8 दिवस भाकरी मिळत नव्हत्या, पत्नीला कधी कधी तर अशी परिस्थिती असायची दुसरं लुगडं नसायचं नेसायला, त्याच्यासाठी झाडाची पानं खाल्ली, झऱ्याचं पाणी पिले, झुरून झुरून शरीराचा पिंजरा राहिला, आणि आता तो पांडुरंग तुम्हाला भेटलाय महाराज, तर तुम्ही त्याला भूत म्हणता. का बरं भूत म्हणता महाराज? आणि लहान सहान नाही, मोठं भूत म्हणताय का बरं? महाराजांना विचारलं का त्याला भूत म्हणताय सांगा. तर महाराज म्हणाले, खरं सांगू, त्याला मी भूत का म्हणतो, कारण ते भूत आहे म्हणून भूत म्हणतो. ते भूत आहे. नाही, ते भूत काय प्रकार आहे हा? तर हा उपमा अलंकार आहे, उपमा किंवा रूपक. आपल्या मराठी भाषेमध्ये शर्टे कधी कधी त्रास देतो. मराठी भाषेमध्ये आपल्याला लहानपणी व्याकरणात, मराठी व्याकरणात अलंकार असायचे पहा. अलंकार, स्वभावोक्ती अलंकार, अन्योक्ती अलंकार, रूपक अलंकार, उपमा अलंकार आहे की नाही, परत अखंड अलंकार, 36 अलंकार आहेत. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे करसी मधुर अनेक. अन्योक्ती अलंकार म्हणजे लेकी बोलेन सुने लागेल, तो अन्योक्ती अलंकार. आता सगळे अलंकार सांगत नाही, आपल्याला वेळ आधीच कमी आहे आपल्याकडे. स्वभाव अलंकार, त्या अलंकारानुसार स्वभावाचं वर्णन होतं. म्हातारा नेटुका वगे पाऊनशे वयमान, दंताजीचे ठाणे उठले नन्ना करती मान. यावरून म्हातारा समोर दिसतो की नाही आपल्याला, त्याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. एक उपमा अलंकार म्हणजे उपमा दिली जाते एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची, उपमा दुसऱ्या व्यक्तीला किंवा वस्तूला दिली जाते, त्याला उपमा अलंकार म्हणतात. ऐकताय ना तुम्ही? सुरुवातीचे 5-7 मिनिटं. उपमा ही ज्याची दिली जाते आणि ज्याला दिली जाते त्या दोघांमध्ये साम्य असावं लागतं. परत एकदा वाक्य उच्चारतो हा. उपमा ही ज्याची दिली जाते आणि ज्याला दिली जाते त्या दोघांमध्ये साम्य असावं लागतं. उदाहरण, आपल्या ह्या भागामध्ये एखादा शूरवीर आहे, एखाद्या दिवशी चोर आले चोरी करण्याकरता, त्यांनी 2 हात केले चोरांशी. 2 हात करता करता त्यांनी अंगावर 2-3 वार सुद्धा खाल्ले, पण घाबरला नाही, पण त्या चोरांना परतवून लावलं, पळवून लावलं. मग त्याचा सत्कार करताना आपण स्टेजवरून काय म्हणतो? हा आमच्या नगरातला, या काय दत्तनगर ना, दत्तवाडी मधला वाघ आहे, वाघ, हा आमचा वाघ आहे दत्तवाडीतला. त्याला वाघ म्हणताना त्याला वाघासारखे काय नख असतात का? शेपूट असते का? का तो वाघासारख्या डरकाळ्या फोडतो का? मग त्याला वाघ का म्हणालात तुम्ही? वाघामध्ये जे शूरत्व आहे ते शूरत्व ह्या मुलामध्ये दिसलं, म्हणून त्याला वाघाची काय दिली आपण? उपमा दिली. आहे की नाही? उपमा ही ज्याची दिली जाते म्हणजे वाघाची, ज्याला दिली जाते तो मुलगा, त्या दोघांमध्ये काय सारखं आहे? शूरत्व. बरोबर. अजून एक उदाहरण सांगतो, कारण काही जणांचे चेहरे अजूनही शाशंक आहेत, त्यांना समजण्यासाठी. आता आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला कोणी मोठी पंगत दिली काल्याची, तर त्याचा सत्कार करताना यतिराज महाराज काय म्हणतात? आपल्या दत्तवाडीचे दानशूर कर्ण आहेत, त्यांना कोण म्हणतात? ते कर्ण म्हणतात. त्यांना दानशूर कर्ण म्हणताना त्यांच्या डोक्यावर काय सोन्याचा मुकुट असतो का? रथ असतो का? हातात धनुष्यबाण असतो का? मग कर्णाची उपमा का दिली? कर्णामध्ये जे दातृत्व आहे ते दातृत्व काही अंशी ह्या व्यक्तीमध्ये दिसलं, म्हणून आपण त्यांना कर्णाची काय दिली? उपमा. मग आता इथे तुम्ही लाडक्या पांडुरंगाला भूत म्हणताय, मग भूताची उपमा तुम्ही जर पांडुरंगाला देताय, तर भूतामध्ये आणि पांडुरंगामध्ये असं काय साम्य आहे? अशी कोणती लक्षणं एकत्र जुळतात की म्हणून त्याला तुम्ही भूत म्हणाले? तर भूताची 1-2 नाही, भूताची सगळीच्या सगळी लक्षणं पांडुरंगाकडे जर लावली तर ती सगळी लागली जातात. भूताची सगळी लक्षणं. मग भूताची लक्षणं कोणती? मग आता ही भूताची लक्षणं कोणती ती समजण्यासाठी मी भूताची पुस्तकं वाचली काही. आता अभंग सोडवायचंय ना, हा, मग आता भूत कळलं पाहिजे ना आधी.
गुगलला सर्च केलं, काही यांच्या भागामध्ये आहेत ना, जुन्या भागात त्या वडवलीच्या तिकडं डोंगराळ असे काही पैलवान लोक सापडले. मी आपला पुढी सोडून द्यायचो कीर्तन झाल्यावर. 9 ते 11 कीर्तनं असायची जुनी. मग मी म्हणायचो भूत पाहिले काय, कोणी बसलेली असायची मंडळी. तर काही मंडळी पैलवान मंडळी पण म्हातारी झालेली, ते म्हणले, त्यांना म्हणायचो मी भूत आहे का हो, पाहिले का? तर ते म्हटले तर भूत आहे का म्हणजे आम्ही भूतांची कुस्त्या खेळलोय. म्हणजे हे कुस्त्या खेळून इथं परत कसे काय? तर मग मी लक्षणं आपली जमा करायचो. ही लक्षणं इतकी झाली आता याच्यावर 2-3 कीर्तन होती आणि एका कीर्तनात ती उगाच 5-6 लक्षणं कशी तरी होतात. विस्तृत आहे ती सगळी, कारण मला प्रत्येक गावात 1-1, 2-2 नवीन लक्षणं मिळतात. तर आता आपल्याला अभ्यास करायचा. एकीकडे भूताची लक्षणं काढायची आणि ती लक्षणं उचलून पांडुरंगाकडे लावायची. कारण लक्षण साम्यत्वात एकत्व सिद्धी. लक्षणं जर जुळली, 2 वस्तूंची लक्षणं जुळली, तर दोन्ही वस्तू वेगळ्या नसतात, दोन्ही वस्तू एकच असतात. मग आता भूताची लक्षणं कोणती, त्या अगोदर भूत किती प्रकारची ते पाहूया. कोकणातली भूत वेगळी आहेत, तिकडे तळ कोकणातली. इथं आगरी कोळ्यांची भूत वेगळी आहेत, इथली घाटावरची भूत वेगळी आहेत, सातारा सांगलीची वेगळी आहेत. ती सगळी भूत मी जरा 1-1, 2-2 जमा केली. पहिलं आहे खैस. खैस नावाचं भूत. आपल्या इकडं हाडळ नाही का, खैस, हाडळ, चकवा, काय झिंगाट का काय झोंगाट, ते सांगली साताऱ्याचं तिकडचं आहे. कोकणातलं गिरा, परत मुंजा है ना. मुंजा तर सगळ्यांना माहिती. मुंजा भूत कसं आहे माहिती आहे का? लग्न होण्याच्या अगोदर जो मरतो अपघाताने किंवा इच्छा अपूर्ण राहिल्या, त्याने काहीतरी गळफास वगैरे काय केला, ऍक्सिडेंट झाला, मारलं कोणी, पण लग्नाच्या अगोदर जो मरतो तो मुंजा होतो. आता मुली कमी झाल्यामुळे मुंजा प्रकार जास्त वाढेल. मुली कमी झाल्यात ना, मुलीच माहिती नाही लागणार. तर असो, तर आता हे भूताचे प्रकार आपण पाहिले. हाडळ, खैस, चकवा, मुंजा, झिंगाट, झोंगाट काय असेल, गिरा, झुटिंग हे आठवत होतं. झिंगाट नाही, झुटिंग बरोबर. झुटिंग बरोबर आहे. मी म्हटलं ना साताऱ्याकडचं. काय शब्द सांगा. झुटिंग आमची आई म्हणायची. हा, लक्षात राहील. ओके, मला लिहून द्या बरं का. आणि त्याची लक्षणं सांगा, ते काय काय करते, म्हणजे ती मला पांडुरंगाकडे लावतील. बस सुचल्या तर, चालू कीर्तना सुचलं तरी सांगा, आपण पांडुरंगाकडे ते लावूया. तर अशी ही भूत आहेत सगळी. तर आता ह्या भूतांचं 1-1 लक्षण आपल्याला पाहायचंय आणि ते पांडुरंगाकडे लावायचं. जी मंडळी नंतर आली ना, त्या दोघांसाठी चालू होता तुम्ही येण्याच्या अगोदर. तुम्ही खास दोघं माझ्याकडे पाहता नाही का. ब्रह्मराक्षस सुद्धा एक भूत आहे. ते तुमच्यातला नाही कोणी होणार ब्रह्मराक्षस. झालं तर आमच्यापैकी होईल. आम्ही 3 आहेत ना, यांच्यापैकी ब्रह्मराक्षस होऊ शकतो. ब्रह्मराक्षस कोणाचा होतो? ज्याला ज्ञानाचा गर्व झालाय, ज्ञानाच्या गर्वावर ज्यांनी केवळ दुसऱ्यांदा परास्तच करत चाललाय, दुसऱ्याला बोलूच देत नाही, त्या अहंकाराने उन्मत्त झालाय. काशीमध्ये असे मोठमोठे थोरले दगडी वाडे मोठे, की ह्या तुमच्या 2-2 सोसायट्या तिथे बसतील, अशा 2-2, 4-4 सोसायट्या. लॉक बंद येते. रात्री 2-2 वाजता वेदाचे घोष आजही ऐकायला येतात. कोणालाही विचारा, काशीत राहणाऱ्या कोणालाही विद्यार्थ्याला विचारा, तिथे वेदाचे घोष चालतात 2-2 वाजता. कोणाची हिंमत नाही आत जाण्याची. ते सगळे कोण आहेत? हे सगळे वेदांचा, उपनिषदांचा, ब्रह्मसूत्राचा, शास्त्रांचा अभ्यास केलेली लोक आहेत, पण केवळ दुसऱ्याला परास्त करण्यासाठी. न्याय घराणं वगैरे. याच्याही बाबतीत घडलेला एक किस्सा. वामन पंडित जे पुण्याचे होते, काशीला पूर्वी ज्ञानवापीमध्ये शास्त्रचर्चा चालायची. मग हे वामन पंडित, त्यांच्या बोलण्याने ती शास्त्रचर्चा, त्यांच्या निर्णयाने शास्त्रचर्चा थांबायची. तर त्यांना फार अभिमान झाला होता आपल्या विद्वत्तेचा. ते पूर्वीचा प्रवास बैलगाडीने चालले होते. काशी जवळ आली, पण
अंधार पडला. मग त्या एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी आश्रय केला. आश्रय केल्यानंतर मध्यरात्री त्यांना काहीतरी गप्पा ऐकू आल्या म्हणून ते जागे झाले. कान देऊन ऐकायला लागले तर त्या पिंपळावर प्रत्येक फांदीवर ब्रह्मराक्षस बसलेला होता, प्रत्येक फांदीवर. आणि त्या आपसात चर्चा केली. अरे म्हटले, उगच ज्ञानाचा अभिमान केला रे आपण. गप भक्ती केली असती, ज्ञान पचवलं असतं भक्तीने, तरी ब्रह्मरूपता उपभोगता आली असती. पण आपण नुसतं लोकांना परास्त करत चाललो ज्ञानाच्या बळावर. ब्रह्मराक्षस आता कधी या योनीमधून मुक्तता होईल कोण जाणे. तर दुसरा मित्र म्हणाला, ते जाऊ दे रे, आपण मुक्त होऊ तेव्हा होऊ, पण मला एक शंका आहे. म्हटले, काय शंका? या पिंपळावर सगळ्या फांदीवर ब्रह्मराक्षस आहे, फक्त एकच फांदी मोकळी आहे. का मोकळी आहे ती? तो दुसरा म्हटला, तो खाली बसलाय ना त्याच्यासाठी. हे वामनांनी ऐकलं, ते गेलेच नाही काशीला. तिथून गाडी उलटी फिरवली, तिथून गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला. नाहीतर म्हण पडली होती पूर्वी, इतके विद्वान होते. श्लोक म्हटलं तर वामनाचा, आर्या मोरोपंतांची, श्लोक वामनाचा, ओवी ज्ञानेशांची आणि अभंग तुकयाची, अशी म्हण पडली होती. इतके विद्वान होते. श्लोक करावा तर वामन पंडितांनीच करावा. पण मग ज्ञानाचा गर्व सोडून दिला आणि ब्रह्मराक्षस होण्यापासून वाचले. म्हणून मी म्हटलं, तुम्ही नाही, आम्ही होऊ शकतो तिघांपैकी. त्याचं कारण असं आहे, आमचा अहंकार लवकर जात नाही, तुमचा लवकर जिरतो. तुम्ही म्हणता आम्हाला काय अभंग पाठ नाही. ते वर बाबा बसले होते ना आता बोलताना, तुमचे वडील, ते म्हटले, महाराज ते वाकले पायाला. म्हटलं, बाबा तुम्ही ज्येष्ठ वयोवृद्ध, तुम्ही नका वाकू, आम्ही लहान आहे तुमच्यासमोर. नाही नाही म्हटली, महाराज तुमचा अधिकार मोठा आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे भरपूर. आता त्यांच्याजवळ अभिमान नाही, ते सुटले ना, आम्ही अडकलो ना, आम्हाला वाटायला लागलं आम्ही लय मोठे. हा अहंकार होतो ग्रंथ शिकणाऱ्याला. मीठ हे ना बघा, पाण्यातून मीठही तयार होतं आणि पाण्यातून मोती तयार होतो. दोन्ही कशातून तयार होतात? पाण्यातूनच होतं. पण मीठ पाण्यात फेकलं का लगेच विरघळतं, पण त्याला अहंकार नाही. ते लगेच पाण्यात विरघळून समुद्र इतकं व्यापक होतं. मोती पाण्यामधूनच आलेला आहे, पण पाण्यात टाकला का विरघळत नाही. त्याला त्याच्या चकाकीचा, त्याच्या सौंदर्याचा काय असतो? अभिमान असतो. कडक असतो तो, अभिमानाने कडक झालेला. मग तो पाण्यात टाकला का विरघळत नाही. मग नाथबाबांनी भागवतात लिहिलेले, मग तो जो मोती आहे तो कुठे जातो? तो पाण्यात विरघळत नाही, पण चकाकणारा तो मोती सुवासिनीच्या नथीत जाऊन अडकतो. कुठे जाऊन अडकतो? सुवासिनीच्या नथीत. आणि तिला सर्दी झाली का हा ओला होतो. लक्षात आलं का नाही? तिने आच्छी केलं का भिजला हा. गप उडी टाकली असती, सागरात विरघळून गेला, आता बस ओला होत. तर चला विषयाकडे येऊया. तर ब्रह्मराक्षस, तर असे राक्षसांचे प्रकार आहेत. तर आपल्याला भूताची लक्षणं पाहिजेत पांडुरंगाकडे लावून. का भूत म्हणताय देवाला? अहो ते भूत आहे म्हणून. भूत आहे, मग काय असं भूताचं लक्षण? तर मी पहिलं लक्षण सांगतो. मी एक दोन लक्षणं सांगत असताना खालून कोणाला भूताचं लक्षण सुचलं तर तुम्ही खालून मला सांगा. आपण ते लक्षण पांडुरंगाकडे लावू. हा, आणि निसंकोच सांगा, मी अपमान करत नाही कीर्तन. आणि न घाबरता तुम्ही खालून हात वर करा, खालून बसल्या बसल्या सांगा, मला घाबरू नका, मी शुद्ध शाकाहारी. त्यातही आज एकादशी, त्यामुळे मी कोणाला काही खाणार नाही. तुम्ही बिंदास खालून भूताचं लक्षण सांगा. मी एक दोन सांगून घेतो, एखादं सांग. हा, भूताचं पहिलं लक्षण, थाप देत चला. मला जरा जजमेंट, हा जो मोबाईलचा स्वर आहे तो पेटीचा एक का मला स्वर का असा लागला? तर भूताचं पहिलं लक्षण, हा आता जमलं. खैस नावाचा भूत आहे, खैस. आता खैस जो असतो ना, असं म्हणतात तो खूप उंच असतो. ते खैस नावाचं भूत कसं असतं? ते जर चिंचेच्या झाडावर बसलं वरती शेवटच्या फांदीवर, तर त्याचे पाय खाली जमिनीला टेकलेले असतात, इतकं उंच. मग भूताचं पहिलं लक्षण काय झालं? भूत हे मोठं असतं. भूत हे मोठं असतं, हे झालं भूताचं लक्षण. मग आता हे लक्षण पांडुरंगाकडे लागलं जातंय का? हो.
अरे भूत मोठा असतं, मग हा काही लहान आहे का? अरे ह्या पांडुरंगाच्या एका रोमावर अनंतच्या अनंत ब्रह्मांडे रचली जातात. अनंत ब्रह्मांडे एका रोमी एका रोमी एका रोमी गावचं लाडकं भूमी ऐसे धेंडे अनंतच्या अनंत ब्रह्मांडे पांडुरंगाच्या एका रोमावर आहेत. आता अनंत ब्रह्मांडापूर्वी एक ब्रह्मांड समजून घेऊया. आपण जिथे राहतो तो मृत्यूलोक, असे 7 लोक खाली आहेत. आतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल. वरती 6 आहेत. हा भूलोक, भुवलोक, स्वलोक, महलोक, तपलोक, जनलोक, सत्यलोक. 7 वरती 7 खाली 14 भुवनांना मिळून एक ब्रह्मांड म्हणतात. अशी 1-2 नाहीत, अनंतच्या अनंत ब्रह्मांडे. माया ज्याची एकसारखी उत्पत्ती करते असे अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मदेव आहेत, अनंत इंद्र आहेत, अनंत चंद्र आहेत, अनंत सूर्य आहेत. असे अनंतच्या अनंत ब्रह्मांडे पांडुरंगाच्या या देव. तो हा बळ्या माझा पंढरीराव, तो हा देवांचाही देव. हा पांडुरंग परमात्मा अशी अनंत ब्रह्मांडे. म्हणजे एका ब्रह्मांडातला इंद्र वेगळा, चंद्र वेगळा, सूर्य वेगळा, ब्रह्मदेव वेगळा, पाताळ वेगळं. हे असे अनंत, एक नाही, अशा अनंत ब्रह्मांड ना अनंत इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती. श्रुती शास्त्रेतेही यातेची स्तविती. योगी मुनी ध्यानी यातेची आराधिती. निळा म्हणे तो हा जोडला सांगती. असा एवढा मोठा पांडुरंग परमात्मा की ज्याच्या एका एका रोमावर अनंत ब्रह्मांडे रचली जातात. मग सांगा हा लहान आहे की मोठा आहे? मग भूत मोठा असतं, हाही कसा आहे? लक्षण जुळलं की नाही? म्हणजे भूताचं पहिलं लक्षण जुळलं, मग दुसरे जुळतात की पाहूया. दुसरं एक लक्षण सांगतो. आता हे लक्षण सांगून झाल्यावर खालून तुम्ही कोणतं तरी सांगा एखादं लक्षण. हा, ज्याने भूत पाहिली त्याचं. बरं, मला हेही भूत दिसलं नाही तेही दिसलं नाही. मी आपलं पुस्तकं वाचून लोकांचं ऐकून ती लक्षणं जमा केलेली. भूताचं दुसरं लक्षण ज्याला विचारलं तो म्हटला, महाराज भूत हे काळं असतं. काळं कसं असतं? मग हा कुठे गोरा आहे? पांडुरंग परमात्मा गोरा आहे का काळा आहे? अरे नुसता काळा नाही, बहु काळा आहे. प्रमाण सांगतो. प्रमाण 5 सहित लयातीत झाली येऊ. 5 सहित लयातीत झाली येऊ. माऊली म्हणतात, प्रेम भक्ती अनुसरले काळिया रूपासे. काळिया रूपासे ठाईचा चिकाळा अनादी वेदाता
आईचाच काळा अनादी बहु काळा, आईचाच काळा अनादी बहु काळा. भाईचाच काळा अनादी बहु काळा. त्या बहुला सुद्धा, बहु म्हणजे पुष्कळ काळा, त्या हुला सुद्धा दीर्घ उकार आहे. म्हणजे नुसता काळा नाही, हा खूप काळा आहे. माऊली म्हणताय भूत काळ आहे, हाही कसा आहे काळा. याला काळा का म्हटला संतांनी सांगतो. जी वस्तू इंद्रियांना गोचर होत नाही, तर व्यवहारातला नियम असा आहे विज्ञानातला, जी वस्तू इंद्रियांना गोचर होत नाही, इंद्रिय म्हणजे डोळ्यांना, कानांना, जिभेला, नाकाला, त्वचेला जी जाणवत नाही, ती वस्तू निळी किंवा काळी दिसते. हा नियम आहे. मी पटवून देतो. दादा राखुंडे दादा, 8 परसाची विहीर आहे खोल. किती? 8 परस. तिच्या थारोळ्यात आपण उभे. आता थारोळ काढायचं नाही पोरांना. थारोळ्यात आपण उभे दगडी, आणि पाणी 8-9 परस खाली. वरतून जर थारोळ्यातून पाणी खाली पाहिलं, कसं दिसतं ते? काळं दिसतं का नाही? काळं. माणूस म्हणतो ना, काय काळं भोर पाणी आहे विहिरीला. ते दिसायला काळं आहे वरतून, पण ते प्रत्यक्षात वर येतं तेव्हा ते काळं असतं का? पांढरं शुभ्र असतं, काचेसारखं स्वच्छ. पण ते काळं का दिसलं? तुमची नजर जिथपर्यंत पोचली तिथपर्यंतच्या वस्तू स्पष्ट दिसतात, त्याच्या पुढची वस्तू निळी किंवा काळी दिसते. समुद्र किनारी गेला, किनाऱ्यावर उभे राहिला, दूरवरचं पाणी तुम्हाला कसं दिसतं? निळं. ते निळं आहे का? पांढरं शुभ्र आहे ना ते एकदम, पण ते निळं दिसतं, कारण नजर संपली की वस्तू निळी किंवा काळी दिसतात. हा पांडुरंग परमात्मा. अरे इंद्रियांना गोचर तर होत नाहीच नाही, पण मनाचं नख सुद्धा ज्याच्यापर्यंत पोचत नाही, बुद्धीची दृष्टी पोचत नाही. जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ती इंद्रिया किरजोगे काय होईल. मन वाचा तीत तुझे हे स्वरूप. म्हणून या माप भक्ती केली. इंद्रियांना सोडा, मन बुद्धीला सुद्धा तो कानडा आहे. तो कळत नाही, कळत नाही म्हणून काळा, तो कळत नाही म्हणून निळा. पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, आपदेत चला लावण्याचा पुतळा. पंढरपुरीचा हा निळा, त्याला निळा किंवा काळा म्हटलेला आहे. असं कारण तो इंद्रियांना गोचर होत नाही म्हणून. झालं. दुसरं लक्षण जुळलं. भूत काळा असतं, हाही काळा. भूत मोठा असतं, हाही असं. तिसरं लक्षण सांगतो. तुम्हाला सुचलं खालून एखादं भूताचं लक्षण? सुचलं का? बरं आठवून ठेवा. एक सांगतो अजून मी, आठवा तुम्ही. भूताबद्दल काही सांगा, आपण पांडुरंगाकडे लावू. हा निसंकोच सांगा खालून. तिसरं लक्षण सांगतो. स्मशानातलं भूत हे प्रत्येकाला दिसायला मोकळं नाही.